दौंड शहरामध्ये महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरामध्ये दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30 वाजल्याच्या सुमारामध्ये दोन गटामध्ये हाणामारीची घटना घडलेली होती. त्यामध्ये यश नवनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल असून टोटल 6 आरोपींना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार यामध्ये विविध शस्त्राचा वापर केला गेला असल्याने याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 109 प्रमाणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे या सदराखालील गंभीर गुन्हे दाखल असून या आरोपीमध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत. यातील फिर्यादी हा हिंदू समाजाचा आहे आणि आरोपीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे याच्यामध्ये आरोपी आहेत. हालाकी याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असला कुठलाही धार्मिक रंग किंवा अँगल या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाही आहे. हे त्यांची वैयक्तिक वाहन टकराव झाल्यामुळे हे त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. त्याचं पर्यावसान त्याच्या हाणामारीमध्ये झालेलं होतं. या गुन्ह्यामधील 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून घटनास्थळावर स्पष्ट स्वरूपामध्ये सीसीटीव्ही फुटेज दिसत आहेत. त्याची इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे. त्यांच्याकडे कुठले शस्त्र आहेत ते त्याच्यामधून स्पष्ट होणार आहे. काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची दिशा यामध्ये स्पष्टपणे निश्चित झालेली आहे. या घटनेच्या अनुषंगाने काही संघटना, काही समाज, काही व्यक्ती सोशल मीडियावर वेगवेगळे स्टॅटस ठेवून याला वेगळा हिंदू मुस्लिम कलर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही अशा अफवावर आपण विश्वास ठेवू नये. अशा सगळ्या पोस्टवर आमच्या पोलिसांची कडी नजर आहे. यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे काही अशा पोस्ट निर्माण झाल्या तर IT ऍक्ट आणि BNS अंतर्गत त्यांच्यावरही यामध्ये कारवाई होऊ शकते.